नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये सौ स्नेहलताई उमेश मोरे यांची जी महाविकास आघाडीकडून उमेदवारी आहे आणि ती उमेदवारी, त्या उमेदवारीला मिळणारा पाठिंबा, मतदारांचा मिळणारा पाठिंबा हा पाहता कुठंतरी एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये सौ स्नेहलताई उमेश मोरे यांची उमेदवारी ही अतिशय ताकदवान, दमदार उमेदवारी समजली जाते। सर्व समाज घटकातून त्यांना कसा पाठिंबा मिळतोय याच्यासाठी आजची ही मुलाखत आहे। ताई नमस्ते। नमस्कार। मला सांगा की आपण एक उच्च शिक्षित महिला म्हणून एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये पुढे येत आहे। हो नक्कीच, मला सांगायला पण आवडेल। बघा, माझं नाव स्नेहल उमेश मोरे, एरंडोली जिल्हा परिषद गटातून मी ही निवडणूक लढवत आहे। माझं शिक्षण BA-DED झाले असल्या कारणानं मला समाजकार्य, माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजकारणासाठी करण्यासाठी मी एक सक्षम उमेदवार म्हणून ठामपणे या जनतेसाठी उभी आहे। आणि जनतेचा मला प्रत्येक जिथं मी प्रचारासाठी आता जात आहे, फिरत आहे, तिथून मला जनतेचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आणि महिला अक्षरशः रडून त्यांचे जे समस्या आहेत त्या अक्षरशः मला सांगत आहेत। आणि त्यांचं आणि माझं नातं खरंच खूप एक आपुलकीचं निर्माण झालेलं आहे। कारण माझा हा वर्ग जो आहे, जो शेतकरी वर्ग आहे, गोरगरीब वर्ग आहे, आणि म्हणजे प्रत्यक्षात बघताना अक्षरशः मला त्यांचं दुःख पण वाटतंय आणि एका अर्थानं त्यांच्याशी माझं नातं जोडलं ह्याचं मला बरं पण वाटतंय। बरोबर। मला सांगा की खरोखरच ताई तुम्हाला म्हणजे राजकारणात येण्याची इच्छा होती का? आमच्या घरचा वारसा बघितलं तर दादा आमचे, महेश दादा, सगळ्यांना आमच्या गावात सगळ्यांना माहिती आहेत, 7 खेडोपाड्यात सगळ्यांना माहिती आहेत। आणि दादांचं आमच्या कार्य म्हणायला गेलं तर अगदी आपला माणूस असल्यासारखं जनतेसाठी एक ढाल बनून ते उभे राहतात। प्रत्येक गोष्टी 24 तास घरच्या कामासाठी वेळ नसेल पण ते आपल्या समाजासाठी आणि आपल्या गावासाठी, प्रत्येक खेडोपाड्यासाठी ते एकदम सक्षम आणि पुढाकार घेऊन सगळं काम करतात। मग ते एखादा ऍक्सिडेंट झाला तरी रात्री 12-12 वाजता घरात न येता त्या माणसांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापर्यंत ते कार्य करतात। आणि त्यांचं खरंच आम्हाला सगळ्यांनाच, घरातल्यांना, बाहेरच्यांना, सगळ्याच लोकांना त्यांचं कौतुक आहे। कौतुक आहे। मला सांगा की आता एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात त्या गावातून तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय? कारण महाविकास आघाडी म्हणून आपण सगळे एकत्र आला आहात। आता आम्ही फिरताना आम्हाला सगळ्यांचा भरपूर पाठिंबा आहेच। मला या प्रत्येक घटकासाठी, या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी सगळ्यांना सामावून घेऊन प्रयत्न करायचे आहेत। आणि मला तर वाटतं ही लढाई माझी नाहीये, ही जनतेची आहे। आणि या जनतेसाठी ही लढाई मी हातात घेतली आहे। माझं हे विजन नव्हतं की मी करावं, की हे मी केलं पाहिजे असं काही नव्हतं, पण ह्या जनतेनं एक सक्षम उमेदवार म्हणून जनतेतून ही उमेदवारी आली आहे। आम्ही मागायला गेलो किंवा असं हे नाहीये, जनतेनंच माझी निवड केली आहे आणि पुढचा निकाल सुद्धा जनताच ठरवेल। जनताच ठरवेल। एरंडोली जिल्हा परिषद गटात काम करत असताना अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्या नेहमीच आपल्या मतदारांना, नागरिकांना इथल्या भेडसावत असतात। एरंडोली जिल्हा परिषद गटात जी गावं येतात ती गावांची संख्या जास्त आहे, पण प्रत्येक गावामध्ये हा विकास पोहोचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? बघा, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास झाला असं म्हणतात, पण अगदी तो तोडक्या प्रमाणात झालाय असं मला वाटते। आणि ह्याच्यापेक्षा आमच्याकडे जेव्हा आम्ही काम करू तेव्हा पूर्णपणे संपूर्ण खेडोपाड्याचा विचार करून प्रत्येक गावासाठी काय निधी दिला पाहिजे, काय त्याच्यावर उपाय केले पाहिजेत, कोणत्या समस्या आहेत, हे प्रत्येक गावासाठी आम्ही करू। फक्त एकाच गावासाठी केलं आणि ते पॅटर्न म्हणून नाव पाडणं हे चुकीचं आहे। आणि एकाच गावापुरतं मर्यादित न राहता बघा, संपूर्ण या खेडोपाड्यांचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही काळाची गरज सुद्धा आहे। कारण माझा शेतकरी वर्ग जो राबतोय, शेतात कष्ट करतोय, त्यांना सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे। आणि शेतकरी वर्गासाठी मला काम करायचं आहे, माझ्या महिला वर्गासाठी काम करायचं आहे। शिक्षणाचा दर्जा म्हणायचं झालं तर अंगणवाडीचा दर्जा सुधारायचा मला। माझ्या जिल्हा परिषद शाळांचा देखील सुधारणा करायची त्यांच्यामध्ये। आपण बघितलं जातं पण फार प्रमाणात झालेलं नाहीये। प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या शाळा आहेत त्या पण आम्ही सर्वे केलाय, बघितल्यात। अंगणवाडी शाळांची सुद्धा काही सुधारणा नाहीये, त्यामध्ये अजून सुधारणा खूप पाहिजे आहे आणि ते आम्ही नक्की करू। ताई मला सांगा की हे सर्व करत असताना एरंडोली जिल्हा परिषद गटातील महिला सक्षमीकरण असेल, तरुणांच्या हाताला रोजगार असेल किंवा कुठेतरी मुख्य प्रवाहात उद्योगधंद्याच्या इथला मतदार किंवा इथले नागरिक आले पाहिजेत असं वाटतं?
बघा, रोजगाराच्या माध्यमातून जर विचार करायचा गेला तर थोडक्यात आपल्या जिल्ह्यामध्येच म्हटलं चालेल, रोजगार अल्प प्रमाणात आहेत. आमच्या महिलांना रोजगार करायला जायचं म्हटलं तर आता शेतीत द्राक्षे सुद्धा कमी प्रमाणात लोकांनी घातलेले आहेत. महिला द्राक्षाच्या ह्याच्यात सुद्धा कमी प्रमाणात जाऊ शकतात. मग महिलांच्या हाताला काम काय? महिला काम काय करणार? तर महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून आपण बाजारपेठ जोडणी करून देऊन त्यांना महिलांना बळ देऊ, त्यांच्या हाताला बळ देऊ आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ. म्हणजे जसं की महिलांना घरगुती उद्योगच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे तरुणांसाठी सुद्धा कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करून त्यांना सुद्धा उद्योग निर्मिती करा तुम्ही, यासाठी त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात आम्हाला आणायचं आहे त्यांना. आणायचं. तरुणांसाठी सुद्धा खरंच हे खूप अत्यंत गरजेचं आहे, कारण आजची तरुण पिढी कुठेतरी पाठीमागे थोडक्यात सरकताना दिसतेय. आपलं थोडक्यात आपली अधोगती व्हायला लागली आहे, ते आपल्याला पुढे आणायचंय. म्हणजे या शासनानं कुठेतरी नोकरी, उद्योग, व्यवसायात तरुणांना संधी देण्याचं आताचे जे शासन आहे यांनी ती संधी दिली नाही असं तुम्हाला म्हणायचं? थोडक्यात बघायचं झालं तर दिलीच नाहीये. महिलांसाठी कर्ज वगैरे दिलं जातं, पण महिला थोडक्यात पुढे येऊ शकत नाहीत. मग त्या महिलांना काय करायचंय? आपल्याला सक्षम करायचंय आणि त्यांना पुढे आणायचंय आणि त्यांच्यासाठी उद्योग निर्मिती करायचंय. तसंच तरुणांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि तरुणांनी एकत्र येऊन आपला काहीतरी उद्योग व्यवसाय असेल ना का, त्याचं प्रशिक्षण घेऊन, ट्रेनिंग घेऊन आपण पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. एरंडोली जिल्हा परिषद गटातील जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करा? नमस्कार, मी स्नेहल उमेश मोरे. मी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे आणि महाविकास आघाडीतून आम्ही घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. आणि तुम्हाला मला एकच सांगणं आहे की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यावर मी नक्की उपाय करेन आणि माझ्या संपूर्ण खेडोपाड्यांचा, माझ्या मतदारसंघाचा संपूर्ण विकास करेन. त्यासाठी येत्या 7 फेब्रुवारीला सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांना विजयी करा, हे तुम्हाला मी सांगतो.